SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण मस्त छान असे कुसकुसीत पापड बनवते। बघा तुम्ही पुढची रेसिपी। आता मी पवा घेतलाय एक वाटी भरून। आता या पवाला आपण छान असं साफ करून घेऊया। काय कचरा असे निघून जाणार। आता याला आपण एका कपड्याने पुसून घेऊया। त्याची पावडर असेल ना ती निघून जाणार, म्हणून मी कपड्याने पुसून घेते। आता एक भांड घेऊया आपण मिक्सरचं, त्याच्यात त्याला बारीक वाटून घेऊया। हे बघा सगळं पवा टाकून दिला मी ने। आता याला बारीक 1 मिनिटासाठी आपण वाटून घेऊया। अशी पावडर बनवायची आपल्याला याची। आणि याच्यात आपण एक वाटी भरून पाणी घालूया। जी वाटी आपण पवा मोजून घेतलाय ना तेच वाटीने आपण पाणी घ्यायचं आहे आपल्याला। आता ही एक वाटी टाकून मी परत वाटते याला। आता परत एक वाटी टाकूया। परत फिरवून घेऊया। जी वाटी भरलेली होती ती पूर्ण पाणी टाकून दिलं मी। थोडं ठेवलेलं ते पण टाकून दिलं, म्हणजे अशा पूर्ण 2 वाट्या झाल्या आहेत पाण्याच्या। आता याला चांगलं मिक्स करून घेऊया। आता जी वाटीने आपण पाणी घेतलं तीच वाटीने परत तेच वाटीने पाणी घेऊया आपण। आता 2 वाट्या पाणी टाकते मी। आणि ही एक वाटी परत आपल्याला लागणार म्हणून भरून ठेवते। अशा पूर्ण आपल्याला 5 वाट्या पाणी लागणार। 1 वाटी पवाला 5 वाट्या पाणी लागणार आपल्याला। आता हे आपण वाटलेलं बेटर त्याच्यात टाकून देऊया। पाणी गरम असताना नाही टाकायचं आहे आपल्याला। मी फक्त ठेवलंय, बारीक गॅस ठेवलाय मी। पाणी थोडंसं कोमट पाहिजे तवा टाकायचं आपल्याला हे वाटलेलं बेटर। आता हे पाणी मी साईडला ठेवलेलं ते पण टाकून देते। पूर्ण आपल्याला मापानं 5च वाट्या घ्यायचे, पण लागता टाकायचं, एकदाच नाही टाकून द्यायचे आपल्याला। तर माझ्याकडे असं हे आहे मिक्सर, त्याच्याने मी घोटून घेते चांगलं, गाठा नाही पडले पाहिजेत। आता हे आपलं घट्ट होतं तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं, खाली लागलं नाही पाहिजे। हात चालूच ठेवायचा आहे आपल्याला, हात बंद नाही करायचा। आता मी हे माझ्याकडे छोटी चम्मच आहे, ते मी पावणा चम्मच भरून मीठ घातले। त्याच्यापेक्षा एक छोटी चमची आहे माझ्याकडे, ती चमची मी ती पण भरून आणि कमी करून घेतली आहे। पापड खार टाकलाय, म्हणजे टीस्पूनला पण कमी आहे। पापड खार जास्त टाकायचे नाही, नाही तर पापड फाटून जातील आपले। निमिटानंच टाकायचं आहे, मीठ पण चवीप्रमाणेच टाकायचं आहे। पापड आपल्याला खारा लागणार नंतर तळताना। आता आपलं बेटर तयार झालंय। आता आपण टाकून देऊया, याचे थंड होऊ देऊया थोडंसं। हे बघा मी बाहेर आणलंय, माझ्याकडे असा कागद होता त्याच्या मी पसरून ठेवला आहे।
त्याच्यावर टाकते. बेटर आपलं थोडंसं गरम आहे, तवरच टाकायचं, जास्त थंड नाही होऊ द्यायचं. जास्त थंड झाल्यानं मग पडणार नाही ते. थोडंसं गरम असतानाच टाकायचं, कोमट कोमट. फक्त चमचा भरून भरून आपण टाकून द्यायचं. असे सगळे पापड आपण टाकून देऊया. टोप बदली केल्या नाही, त्याच्यातच ठेवलं आहे, कारण की गरम राहील म्हणून मी त्याच्यात ठेवलं आहे. दुसरं भांड्यामध्ये नाही काढलं आहे. असे सगळे टाकून घेऊया आपण पापड. छोटे मोठे जेवढे तुम्हाला पाहिजे त्या हिशोबाने टाकू शकता. हे बघा, पापड सगळे टाकून दिले. आता 2 दिवस याला आपल्याला सुकवायचे. बघा, पापड आपले 2 दिवस झालेत, सुकून छान झालेत. आता मी तळते पापडला. एकदम मस्त झालेत, काच्यासारखे. तेल छान गरम होऊ द्यायचं. टाकतानाच फुलला पाहिजे. हे बघा, असं टाकतानाच फुलला पाहिजे पापड. फक्त 2-3 पापड तळून बघते. माझी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. कमेंटमध्ये सांगा पापड कसे बनवलेत. कमेंट करा तुम्ही. छान असे पापड तळून घेतलेत खुसखुशीत. हे बघा, तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मला नक्कीच. थँक्यू.